मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र हे कसे भरायचे? म्हणजे अर्जदाराचे जे हमीपत्र म्हणजे हा फॉर्म आहे, तो कसा भरायचा हे आपण आज लाईव्ह बघणार आहोत. आता हा जो फॉर्म आहे, तो मी तुम्हाला याआधी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला नाही मिळाला असेल, तर मी पुन्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हमीपत्राचा फॉर्मची लिंक देणार आहे. तुम्ही तिथून हमीपत्र डाउनलोड करू शकतात. आता हमीपत्रामध्ये जे सगळं माहिती दिलेली आहे, तो जो हमीपत्राचा जो फॉर्म आहे, तो कसा भरायचा आहे? हमीपत्राचा जो अर्ज आहे, तो कसा भरायचा आहे, तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवत आहे. यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, मी घोषित करते की आता तुम्ही जे आहे तुमचं बरोबर असेल, तर तुम्ही बरोबरची टिक करायची. हा जो चौकोनी बॉक्स दिसतोय, त्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. आणि जर तुमचं इथे इथे जे मुद्दे सांगितले आहेत, त्याप्रमाणे जर तुमच्याकडे काही नसेल, तर तुम्हाला क्रॉस साइन करायचं आहे. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तुम्हाला तिथे करायचं आहे. आणि जे बरोबर आहे तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे टच करायचं आहे. आता पहिला जो पॉइंट आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, है ना? आता ही जी अट आहे ती तुम्हाला माहीतच आहे, की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे. तर मग तुम्ही काय करायचं इथे टिक करायचं आहे. म्हणजे हा जो चौकोनी बॉक्स आहे ना, तिथे तुम्हाला टच करायचं म्हणजे तिथे तुम्हाला त्या बॉक्समध्ये तुमचं सिलेक्टचं चिन्ह येणार पहिल्या ह्याच्यात. मग नंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. म्हणजे ज्यांच्याकडे वार्षिक उत्पन्नाचा दाखला नसेल, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे नाही, त्यांना जी सूट दिली गेलेली आहे की त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हवं, तर तुम्ही या कॉलममध्ये दुसरं जे आहे तिथे तुम्हाला टिक करायची आहे, है ना? कारण की तुमच्याकडे ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये त्यांनी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तिथे सबमिट करायचं द्यायचं आहे. मग त्यांनी हा जो दुसरा पॉइंट आहे, दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यावर तुम्हाला टच करायचं म्हणजे सिलेक्ट करायचं म्हणजे तिथे बरोबरचं साइन करायचं आहे. तिसरा पॉइंट आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या जी कोणी महिला किंवा जी कोणी मुलगी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही कर भरत नाही, म्हणजे इन्कम टॅक्स भरत नाही, है ना? जो इन्कम टॅक्स तुम्ही जर भरत नसाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे. तर तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही आहात, म्हणून तुम्हाला इथे तिसऱ्या पॉइंटवर तिसऱ्या चौकोनमध्ये तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही सरकारी विभागमध्ये किंवा सरकारी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काम करत नाही आहात किंवा तुम्ही पेन्शन घेत नाही आहात. हे जर तुमचं बरोबर असेल तर तुम्ही चौथ्या मुद्द्यावर तुम्हाला बरोबरची खूण म्हणजे तिथे तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. आता आहे पाचवा मुद्दा, मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा कमी आहे, है ना? ज्यांचे 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न आहे वार्षिक, बरं का? ज्यांचे वर्षभरातनं 2.5 लाखापेक्षा कमी इन्कम आहे त्यांनी इथे तुमचं हो असेल तर तुम्ही इथे हो म्हणून करा, है की नाही? या सगळ्या तुम्ही त्या अटींमध्ये तुम्ही बसणार असाल तरच तुमचा फॉर्म तिथे सिलेक्ट होणार आहे. म्हणून तुम्ही ह्या अटी त्या विचार करूनच तुम्हाला त्या सिलेक्ट करायच्या आहे. आता पाचवं काय झालंय तुमचं, तुम्ही पाचवा मुद्दा आपण वाचलाच आता की मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी आहे.
इथे तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. आता आहे 6वा मुद्दा. 6वा पॉइंट आपण आता वाचूया. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. इथे सुद्धा तुम्हाला टिक मार्क करायचा आहे, है ना? म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या आधी तुम्ही कुठलेही संजय गांधी निराधार योजना असू देत किंवा PM योजना असू दे, कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ याआधी घेतलेला असेल, तर तुम्ही इथे क्रॉस करा आणि जर नाही घेतला आहे, तर तुम्ही बरोबरची खूण करा. म्हणजे जर तुम्ही याआधी योजनेचा लाभ घेत नसाल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं या हमीपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पॉलिटिक्समध्ये आहे का? म्हणजे राजकारणात कोणी आहे का, की जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत? हं? नाही ना? मग तुम्ही इथे बरोबरची खूण करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत. बरोबर? आता इथे सुद्धा तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे की नाही? कारण की तुमच्या कुटुंबातील कोणीही भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्डमध्ये किंवा कॉर्पोरेशनमध्ये किंवा मध्ये किंवा उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही, उपाध्यक्ष म्हणून तिथे काम करत आहात का? नाही. मग तुम्ही तिथे बरोबरची खूण करायची आहे. ओके? कोणीही तुमच्या कुटुंबात नाहीये ना, म्हणून तुम्ही इथे बरोबरची खूण करायची आहे. आता या पुढचा मुद्दा आहे. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून नोंदणीकृत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा, की तुमच्याकडे ट्रॅक्टर जर असेल तर चालणार आहे. जर तुमच्याकडे दुसरी कुठलीही गाडी असेल, ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे कोणतीही दुसरी 4 व्हीलर असेल, 4 चाकी कार किंवा काही 4 चाकी कुठली गाडी असू दे, जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, असं या हमीपत्रात म्हटलेलं आहे. मग तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून जर दुसरे वाहन नाही आहेत ना, तर तुम्ही इथे बरोबरची खूण करायची आहे. आता आपण वाचूया पुढचा मुद्दा. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. म्हणजे समजा या तुमचं एकाच कुटुंबामध्ये जर 2-2 महिला असतील, की त्यांनी दोघी महिलांनी जर फॉर्म भरलेला असेल किंवा दोघी महिला जर त्यासाठी तुम्ही हे असाल, पात्र असाल, तरी सुद्धा तुम्हाला एकच महिलेला मिळेल. एक मुलगी आणि एक महिला असं एका कुटुंबामध्ये मिळणार आहे. म्हणून या इथे म्हटलेलं आहे, की माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. तर मग तुम्हाला हे जर असं बरोबर असेल, तर तुम्हाला इथे बरोबरची खूण करायची आहे. बरोबर? चला, आपण आता पुढे जाऊया. मी वरीलप्रमाणे घोषित करते, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल पवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर वापर करू शकतात वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई KYC म्हणजे वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. बरोबर? म्हणजे तुम्ही जी तुमची माहिती दिलेली आहे, ती सगळी तुम्ही खरी माहिती दिलेली आहे, असं तुम्ही इथे इथे सांगत आहात. या हमीपत्रामध्ये तुम्ही तुमची हमी देत आहात. म्हणजे आपण म्हणतो ना, की तुमची काय गॅरंटी आहे बुवा, असं की तुम्ही हे सगळं खरं सांगतायत, तर त्याला काय म्हणतात हमी. तर मी हमी देत आहे, की ही माझी जी माहिती आहे या हमीपत्रात ती सगळी खरी आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि खाली पुढे तुम्हाला पूर्ण इथे स्थळ लिहायचं आहे, की तुम्ही ज्या पण गावातून तुम्ही लिहित आहात,
ज्या पण सिटीमधून तुम्ही हा हमीपत्राचा अर्ज लिहित आहात, तिथे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या तुम्ही इथे स्थळ लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे आणि खाली नोट म्हटलेली आहे आणि इथे तुम्हाला अर्जदाराची सही. जी कोणी मुलगी किंवा जी कोणी महिला हा फॉर्म भरत आहे, माझी लाडकी बहीण योजनेचा, त्या मुलगीने किंवा त्या महिलेने इथे खाली इथे अर्जदाराची सही व नाव म्हटलेलं आहे तिथे. इथे तुम्हाला हे जे आहे याच्या वर तुम्हाला तुमचं नाव आणि सही करायची आहे. नाव पण पूर्ण लिहायचं आहे. जे तुमचं नाव आधार कार्डवर आहे, ते तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे आणि तुमची सही करायची आहे. आणि खाली म्हटलेलं आहे इथे नोट म्हटलेली आहे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळविण्यात येईल. म्हणजे तुमचा हा तुम्ही जरी ऑफलाईन फॉर्म भरला तरी सुद्धा तो नंतर ऑनलाईन होणार. ऑनलाईन पुन्हा भरला जाणार आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तो फॉर्म सिलेक्ट होणार, फायनली तो तुमचा फॉर्म जेव्हा सिलेक्ट होणार, त्याच्यानंतर तुम्हाला सफलतापूर्वक SMS येईल, की तुमचा फॉर्म झाला, सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर SMS येईल. तुम्हाला कळवण्यात येईल, की तुमचं सिलेक्शन झालं म्हणून. ओके मित्रांनो, तुम्हाला मी पूर्ण आता हे जे आहे हमीपत्राचा फॉर्म कसा भरायचा आहे, हमीपत्राचा अर्ज कसा करायचा आहे, हे मी तुम्हाला संपूर्ण पहिलेपासून तर शेवटपर्यंत मी तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून दाखवलं आहे. याप्रमाणे असं अचूक तुम्ही हमीपत्रचा अर्ज अचूक भरा. तिथे काही कुठली चूक करू नका मित्रांनो. म्हणजे तुमचं फॉर्म शेवटपर्यंत तुमचा फॉर्म सिलेक्ट होईल आणि कुठल्याही चुका होणार नाही. अचूकतेने तुमचा फॉर्म पुढे सबमिट होईल आणि सिलेक्ट होईल. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि महत्त्वपूर्ण जाणकारी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची मिळायला हवी. म्हणून तुम्ही बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि मित्रांनो, माझे 1000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी प्लीज मला सहकार्य करा. आणि प्लीज व्हिडिओ बघितला की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट करा. थँक यू व्हेरी मच मित्रांनो.